नमस्कार मित्रांनो, या दीपावलीत केवळ घरात नाही तर आपल्या नशिबातही प्रकाश पसरवण्याची वेळ आली आहे। कारण 30 दीर्घ वर्षांनंतर देवगुरु बृहस्पती स्वतः त्या दिव्य क्षणी उतरले आहे, ज्या क्षणी ब्रह्मांड तुमच्या नशिबाची नवी फाईल उघडत आहे। हे फक्त ग्रहांचे संयोग नाहीत, ही तर त्या कर्मांची फळे आहे जी तुम्ही संयम, श्रद्धा आणि प्रयत्नांनी पेरली होती। आज तीच फळं तुमच्या दारी सुवर्णसंधी बनून येत आहेत। 51 वर्षांनंतर दीपावलीच्या दिवशी देवगुरु बृहस्पतींची अमृतदृष्टी, मृतप्राय नशीब पुन्हा जिवंत होणार। 7 मोठ्या भविष्यवाण्या ज्या उडवतील तुमचे भान। मित्रांनो, कधी कधी अशी वेळ येते जेव्हा माणूस सगळं करत असतो, मेहनतही, प्रयत्नही, पण तरीही नशीब थांबलेले वाटते। पैसा येतो पण टिकत नाही, लोक कौतुक करतात पण मनाला शांती मिळत नाही। अशा वेळी जेव्हा देवगुरु बृहस्पती स्वतः चालू होतात, तेव्हा समजा ब्रह्मांडाने तुमच्या नशिबाची फाईल उघडली आहे। मित्रांनो, यावेळी दीपावलीपूर्वी देवगुरु बृहस्पती मिथुन राशीच्या जीवनात ती अमृतदृष्टी टाकणार आहे, जी मृतप्राय नशिबाला जिवंत करेल। होय मित्रांनो, 90 नाही, पूर्ण 900 दिवसांच्या संघर्षांचा हिशोब आता ब्रह्मांड स्वतः देणार आहे। आता जो अंधार होता तो उजेडात बदलेल, जो अपमान होता तो यशात बदलेल, आणि ज्या अडचणी होत्या त्या आता तुमच्या परिवर्तनाचा मार्ग बनतील। बृहस्पतींची ही दृष्टी फक्त ग्रहांची चाल नाही, तर ती तुमच्या कर्मांचं पुनर्जन्म आहे। तुमच्या वाणीमध्ये अमृत मिसळेल, कर्मात तेज येईल, आणि तुमच्या भोवती अशी दिव्य आभा निर्माण होईल की लोक म्हणतील, याच्यात काहीतरी देवत्व आहे। मिथुन राशीचे जातकांनो, ही काही सामान्य घटना नाही, ही तर भाग्याचे दरवाजे उघडण्याची चाहूल आहे। दीपावलीच्या अगोदरच देवगुरु बृहस्पती तुमच्या नशिबाची चावी घेऊन उतरले आहेत। आता वेळ आली आहे तुमच्या कर्माला सोन्यात रूपांतर होताना पाहण्याची। कारण जेव्हा बृहस्पती स्वतः एखाद्या राशीच्या वाणी, धन आणि कुटुंब स्थानावर बसतात, तेव्हा केवळ जीवन नाही तर संपूर्ण वंशाची दिशा बदलते। आता तो क्षण आला आहे जेव्हा देवगुरूंची दृष्टी तुमच्या जीवनात चमत्कार निर्माण करणार आहे। म्हणून शेवटपर्यंत सोबत राहा, कारण पुढील काही क्षणात तुम्ही जाणून घ्याल ते सर्व जे या दीपावलीपूर्वी देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी रचत आहेत। तर चला मित्रांनो, आता सुरू करूया त्या 7 मोठ्या भविष्यवाण्या ज्या नक्कीच सत्यात उतरतील। पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, जय देवगुरु बृहस्पती, जय भगवान विष्णू, आणि व्हिडिओला एक लाईक करून हायप नक्की करा, जेणेकरून देवगुरु बृहस्पतींचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो। मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली भविष्यवाणी। पहिली मोठी भविष्यवाणी काय सांगते मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। मिथुन राशीवाल्यांसाठी आता वेळ बदलणार आहे। जो पैसा येत होता पण टिकत नव्हता, तो आता थांबेल, साठवला जाईल आणि समृद्धीत रूपांतरित होईल। कारण 18 ऑक्टोबरनंतर देवगुरु बृहस्पती स्वतः तुमच्या आर्थिक दृष्टीला एक नवीन दिशा देणार आहेत। हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही घेतलेले प्रत्येक आर्थिक निर्णय तुम्हाला लाभदायी ठरणार आहे, सुरक्षा देणार आहे आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया घालतील। होय मित्रांनो, हेच आहेत देवगुरु बृहस्पती, ज्ञान, बुद्धी आणि प्रतिष्ठेचे स्वामी। जेव्हा ते तुमच्या धन आणि कुटुंब भावाला स्पर्श करतात, तेव्हा फक्त पैशांचा नव्हे तर नाव आणि यशाचा वर्षाव होतो। 18 ऑक्टोबरनंतर तुमचे काही निर्णय आणि कृती अशा होतील ज्या तुम्हाला परिवारात आणि समाजात एक नवी ओळख देतील। जे लोक आजवर तुमच्या मागे बोलत होते, टीका करत होते, आता तेच लोक तुमचे कौतुक करतील। कारण बृहस्पती आता तुमच्या वाणी भावात प्रवेशले आहेत। आणि जेव्हा ज्ञानाचा देव तुमच्या वाणीमध्ये वास करतो, तेव्हा शब्द साधे राहत नाहीत, ते जादू बनतात। तुमच्या बोलण्यात ती मधुरता, ती तेजस्विता आणि तो आकर्षण येईल, ज्यामुळे तुम्ही बिघडलेले प्रसंग सुद्धा आपल्या बाजूने वळवू शकाल। मिथुन राशीचे जातक स्वभावतःच बुद्धिमान आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात। पण आता बृहस्पतींच्या अमृतदृष्टीने तुमच्या विचारात अधिक खोली येईल,
तुमच्या वाणीमध्ये अधिक प्रभाव येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक दिव्यता दिसेल. लोक आता तुम्हाला फक्त बुद्धिमान नाही म्हणणार, तर मार्गदर्शक म्हणतील. होय मित्रांनो, 18 ऑक्टोबरनंतर तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे, जिथे धन, यश आणि सन्मान तिन्ही तुमच्याकडे येणार आहेत. दुसरी भविष्यवाणी. आता येते ती सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी, देवगुरु बृहस्पतींची सप्तम दृष्टी, जी यावेळी तुमच्या अष्टम भावावर पडत आहे. अष्टम भाव म्हणजे काय? तो आपल्या जीवनातील गुप्त रहस्ये, मानसिक दडपण आणि अनोखे संघर्ष दाखवतो. हा भाव आपल्या आतल्या भीतीचा, तणावाचा आणि अडचणींचा घर असतो. पण जेव्हा या गूढ स्थानी देवगुरु बृहस्पतींची शुभ दृष्टी पडते, तेव्हा समजा जणू अंधाऱ्या रात्रीत एक दीपक पेटला आहे. या दीपावलीपूर्वी गुरूंची ही दिव्य दृष्टी तुमच्या जीवनातील मानसिक ताणतणाव दूर करणार आहे. आता ते दिवस राहणार नाहीत जेव्हा काम अर्धवट राहायचं किंवा अडथळे उभे राहायचे. देवगुरूंची कृपा आता प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलणार आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणात आहेत किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात झुंज देत आहेत, त्यांच्यासाठी ही दृष्टी यशाचे दरवाजे उघडणार आहे. जर तुमची आवड गूढविद्या, ऑकल्ट किंवा संशोधन यामध्ये असेल, तर ही वेळ तुमच्यासाठी ज्ञानाच्या गाभ्यात प्रवेश करण्याचा अद्भुत योग निर्माण करेल. तुमचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसेल. गुरूंची कृपा तुमचा विचार आणि ऊर्जा दोन्ही उजवेल. जशी दीपावलीला आपण घराची सफाई करून नकारात्मक वस्तू बाहेर टाकतो, तशीच ही दिव्य दृष्टी तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर करेल. आता पाहूया, जेव्हा हीच दृष्टी कर्मभावाला स्पर्श करते, तेव्हा परिणाम अजून अधिक शुभ होतो. जर सध्या तुमच्याकडे नोकरी नाही, तर आता वेळ आली आहे तुमचा अपडेट करण्याची, कारण नव्या नोकरीची सुवर्णसंधी येणार आहे. जे लोक प्रमोशनमध्ये अडकले होते, त्यांच्यासाठी गुरूंची ही दृष्टी एक पाऊल वर नेणारी ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी तर ही वेळ वरदानासारखी आहे. नवीन डील्स, करार आणि अडकलेले पैसे परत येण्याचे योग प्रबळ आहेत. तुमच्या व्यवसायात अचानक वाढ दिसेल, जणू बंद रस्ते उघडले आहेत. आणि सर्वात सुंदर गोष्ट, हा गुरु तुमच्या संबंधात आणि वैवाहिक जीवनातही मधुरता आणतील. जिथे आधी मतभेद किंवा मनमुटाव होते, आता तिथे समजूत, संवाद आणि एकत्रता दिसेल. तुम्ही पुन्हा एकदा आपल्या जोडीदारासोबत त्या नात्याचा गहिरा अनुभव घ्याल, जो बऱ्याच काळ हरवला होता. अंतिम भविष्यवाणी. आता प्रश्न येतो, सर्व मिथुन राशीवाल्यांना बृहस्पतींचे एकसारखे फल मिळेल का? मित्रांनो, शास्त्र सांगते, नाही. प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. ग्रह कोणत्या ठिकाणी आहे हेच ठरवते की परिणाम शुभ असेल की नाही. आणि इथेच लोक चूक करतात. गणना न करता फक्त ऐकून निष्कर्ष काढतात आणि मग म्हणतात की ज्योतिष अंधश्रद्धा आहे. पण खरे तर ज्योतिष हे अतिशय गहन विज्ञान आहे, जे ग्रहांच्या गतीतून तुमच्या जीवनाची दिशा समजावून सांगू शकते. तर चला आता हे ज्ञान विज्ञानासारखे समजून घेऊ, अंधश्रद्धेसारखे नाही. जर तुमच्याकडे तुमची जन्मकुंडली आहे, तर ती उघडा. मी तुम्हाला सोपा मार्ग सांगते. हा जो तुमचा लग्नभाव आहे, तो पहिले घर मानावा. आता तिथून मोजायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6. हे झाले 6वे घर. 7, 8. हे झाले 8वे घर. 9, 10, 11, 12. हे झाले 12वे घर. आता लक्षात ठेवा, जर देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात बसले असतील, तर ती स्थिती शुभ मानली जात नाही. तसंच मिथुन लग्नवाल्यांसाठी आणखी एक खास गोष्ट. जर गुरु 3ऱ्या भावात म्हणजे पराक्रम भावात असतील, तर त्यांनाही केंद्राधिपती दोष लागू होतो. म्हणजे एकूण 4 स्थाने, 6वे, 8वे, 12वे आणि 3रे भाव, जिथे बृहस्पतींचे बसणे त्यांच्या शुभतेला कमी करते. अशा वेळी हा ग्रह आपली पूर्ण कृपा देऊ शकत नाही. पण या 4 स्थानांव्यतिरिक्त जर गुरु कुठल्याही इतर भावात असतील, तर निश्चिंत रहा. या दीपावलीपूर्वीपासूनच गुरूंची शुभ दृष्टी सक्रिय होणार आहे, जी तुमच्या जीवनात परिवर्तनाची खरी सुरुवात करेल. आणि लक्षात ठेवा, ओम गुरुवे नमः.
या मंत्राचा जप करणे किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ किंवा श्रवण करणे दोन्ही उपाय या काळात अत्यंत फलदायी ठरतील. जर तुमच्या कुंडलीत गुरु शुभ भावात असतील तर गुरुवारी पिवळा रंग जास्त वापरा, कपड्यांमध्ये असो किंवा अन्नात. तुमच्या जीवनात धन, यश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल. आणि जर गुरु या दोषयुक्त स्थानी असतील तर पुखराज रत्न धारण करू नका, कारण त्याने फायदा नाही, उलट अडचणी वाढू शकतात. प्रत्येक ग्रहाचे रत्न धारण करण्यापूर्वी एखाद्या जाणकार विद्वानाकडून कुंडलीचे विश्लेषण नक्की करून घ्या. हीच खरी वाट आहे, हाच खरा ज्योतिष मार्ग आहे. तर मित्रांनो, ही दीपावली तुमच्या जीवनात प्रकाश, बुद्धी आणि समृद्धीचा संगम घेऊन येवो. महालक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कार्याला यशस्वी करो. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दीप ज्याप्रमाणे अंधार दूर करतो तसाच देवगुरु बृहस्पतींचा प्रकाश तुमच्या जीवनातील शंका, भीती आणि अडथळे दूर करेल. ही दीपावली फक्त उत्सव नाही, ही तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे, जिथे नशीब तुमच्या बाजूने आहे आणि विश्व तुमचं मार्गदर्शन करतंय. ओम गुरुवे नमः या मंत्राने तुमच्या आत्म्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करा. विष्णू सहस्रनामाने घरात दिव्य ऊर्जा पसरवा आणि गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगात सकारात्मकता भरा. या शुभ क्षणी माझ्या मनापासून प्रार्थना, देवगुरु बृहस्पतींची कृपा, महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि विश्वाचा प्रकाश तुमच्या जीवनात सदैव नांदो. दीप उजळो, भाग्य उजळो आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं झळको. जय देवगुरु बृहस्पती.